युद्धाच्या काही भयानक गोष्टी कधीच सांगितल्या जात नाहीत. अशीच एक घटना आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. स्टोरी सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला जगात घडणारे विचित्र, भयानक आणि रहस्यमय घटना कथा स्वरूपात बघायला आवडतात तर तुम्ही अगदी बरोबर चॅनलवरती आलाय. आम्ही तेच सांगतो आणि आठवड्यातून 1 ते 2 स्टोरी अपलोड करत असतो. जर तुम्ही इंटरेस्टेड असताल तर लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही आमचे वीकली अपलोड्स एन्जॉय करू शकताल. चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी. डिसेंबर 6, 1941 ला युएस नेव्हीचा 20 वर्षाचा सैनिक क्लिफर्ड बाकीच्या सैनिकांना पर्ल हार्बरच्या मंकी बार मध्ये भेटला. तिथं बार मालकाने त्यांचा फोटो काढला आणि हा क्लिफर्डचा जिवंत असतानाचा शेवटचा फोटो होता. दुसऱ्या दिवशी सकाळी 8च्या दरम्यान क्लिफर्डने जहाजावरती त्याचं काम सुरू केलं. त्याच वेळी जापनीज विमानांनी अचानक पर्ल हार्बरवरती हल्ला केला. क्लिफर्ड असलेलं वेस्ट व्हर्जिनिया जहाजच मेन टार्गेट होतं. त्याच्या जहाजावरती 2 बॉम्ब पडले आणि जागेवरती 100 ते 150 लोक ठार झाली आणि क्लिफर्डचं जहाज बुडायला सुरुवात झाली. आता नेव्हीमध्ये काम करताना जहाजाच्या वेगवेगळ्या सूचना असतात, ज्याच्यामध्ये एक सूचना असती सेट झी किंवा सेट झेड. जर कॅप्टननी लाऊडस्पीकरवरून सेट झेड सूचना दिली म्हणजे जहाजावरचे जेवढे दरवाजे आहेत ते आतून खोलीत असणाऱ्यांकडून बंद आणि लॉक केले जातात. त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे जेव्हा जहाज बुडत असतं तेव्हा कुठून खोलीत पाणी भरून कोणी मरू नये आणि पाणी पटकन न भरल्यामुळं जहाज बुडायचं स्पीड पण कमी होतं. हे त्याचं महत्वाचं कारण. आणि जेव्हा सेट झेड लाऊडस्पीकरवरून सांगितलं गेलं तशी सर्व दारं सैनिकांकडून आतून लावली गेली. आता क्लिफर्ड, रॉन आणि 20 वर्षाचा बडी कॉस्टिन जहाजात खाली पाणी स्वच्छ करायच्या पंप रूम मध्ये काम करत होते. पण त्याच वेळी कोणीतरी पंप रूमच्या बाहेर आलं आणि त्याला आत कोणी दिसलं नाही म्हणून त्यांनी पंप रूम बाहेरून लॉक करून टाकला. तिघं जोरात दाराकडे पळून जोरात दार वाजवायला लागले की कुणाच्या तरी लक्षात येईल की आतमध्ये कोणतरी आहे, पण बाहेर कोणच नव्हतं. सेट झेड जरी पाणी आत रूम मध्ये घुसण्यापासून थांबवत असलं तरी ती जहाज खाली समुद्रात बुडतीच. क्लिफर्डची बोट बाकीच्या 17 जहाजांसोबत पाण्यात बुडाली होती. आता दुसऱ्या दिवशी पाणबुडे समुद्रात खाली उतरून कोणी वाचलंय का हे चेक करत होते. आता पाणबुडे समुद्रात बुडालेल्या जहाजांवरती कठीण गोष्टी मारून बघत होते की काही आतून रिॲक्शन येते का. आता त्यांना आतून आवाज येत होता. सुरुवातीला त्यांना वाटलं जहाजात आत कठीण वस्तू एकमेकावर आदळत असतील. थोडा वेळ ऐकल्यानंतर त्यांना जाणवलं येणारा आवाज हा एका तालामध्ये येत होता. म्हणजे म्हणता येईल की कोणतरी माणूस ही गोष्टी आपटून आवाज काढतंय. पाणबुडे लगेच वरती गेले आणि त्यांनी त्यांच्या ऑफिसरला सांगितलं की जहाजामध्ये कोणीतरी अडकले, आपल्याला लवकरात लवकर काहीतरी हालचाल केली पाहिजे. पण ऑफिसरनी खूप भयानक गोष्ट सांगितली. आपण जरी खाली जाऊन जहाजाला मोठं होल किंवा आपण छोटं होल जरी पाडलं तरी समुद्रातल्या पाण्याचं प्रेशर इतकं असतं की त्या होलमधून एका सेकंदात पाणी आत घुसून आपण त्यांना बुडून मारू शकतो. आणि असं पण होऊ शकत नाही की आपण एका सेकंदात एवढं मोठं होल पाडल की त्यांना बाहेर पडण्यासाठी रस्ता करू शकेल. आणि इतकं मोठं पाण्यातून जहाज बाहेर काढण्यासाठी असणारी व्यवस्था भेटण्यासाठी कमीत कमी काही महिने लागणार होते. त्यामुळे शेवटी निर्णय घेण्यात आला की आपल्याला त्यांची मरायची वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे पुढचे 16 दिवस नेव्हीचे सैनिक आणि पाणबुडे समुद्रात खाली जाऊन ड्युटी करत असत आणि रोज तो आतून येणारा आवाज ऐकत असत आणि तो त्यांना आवाज कुठं ना कुठं सांगत होता, आम्हाला वाचवा, आम्ही जिवंत आहे, आम्ही इथून कुठं जाणार नाहीये. 16 दिवस येणारा आवाज बाहेर असलेल्या सैनिकांना भरपूर दुःख देऊन आतून संपून टाकत होता. सैनिकांना त्यांना वाचवायचं होतं, पण त्यांच्या खूप जवळ असून पण ते त्यांच्यापासून खूप लांब होते. आणि शेवटी आतून येणारा आवाज थांबला आणि 6 महिन्यांनी जेव्हा युद्ध शांत झालं तेव्हा ते जहाज पाण्यातून बाहेर काढलं गेलं. आणि जेव्हा जहाजात असणाऱ्या बॉड्या बाहेर काढल्या गेल्या तेव्हा पंप रूम मधून तिघांच्या म्हणजे क्लिफर्ड, रॉन आणि बडीची बॉडी बाहेर काढली गेली. पंप रूम मध्ये अन्नाचा भरपूर साठा असलेला फ्रीजर आणि स्वच्छ पाणी करण्याच्या रूम मध्येच
पाणी पिण्यासाठी भरपूर पाणी होतं. फक्त एक गोष्ट भरपूर नव्हती, ती म्हणजे श्वास घेण्यासाठी लागणारी हवा. आणि 16 दिवस त्या अंधारात बसून ते शेवटी गुदमरून मेले. आणि 16 दिवस म्हणण्याचं कारण म्हणजे ते शेवटच्या दिवसापर्यंत तिथं असलेल्या कॅलेंडरवरती पेननी मार्क करत होते की जोपर्यंत ते जिवंत आहेत ते 16 दिवस त्यांनी किती हाल सोसले असतील हे वर्णन करण्यापलीकडे आहेत. आजच्या पुरतं इतकंच होतं. स्टोरी तुम्हाला नक्कीच इंटरेस्टिंग वाटली असेल, त्यामुळे लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर माझ्यापर्यंत पोचायचं असेल तर माझे सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केले आहेत. तिथं तुम्ही तुमच्यासोबत घडलेल्या घटना सुद्धा शेअर करू शकता. तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो. नक्कीच पुन्हा भेटू. धन्यवाद.